नमस्कार मित्रांनो, राजमाची किल्ल्यावर आलो आहे. लोणावळा रस्ता 10 किलोमीटरपर्यंत रस्ता जाम खराब आहे. गाडी खालीच लावली आहे. तुम्हाला रोड दाखवतो. हा बघा, तुम्ही रस्ता बघताय. रस्ता खूप खराब आहे. 10 किलोमीटरपर्यंत खूप खराब आहे. 3 किलोमीटर आम्ही चाललो. खाली विचारलं एका दुकानात, बोलले की 7 किलोमीटरपर्यंत आहे, खूप वेळ लागेल. बघा, हा एक इकडे रस्ता जातो उदयवाडी म्हणून, 2 किलोमीटर आहे. आणि इथे बॅनर लावलेला आहे राजमाची 5 किलोमीटर आहे. तर हा इथून रोड आहे. या साईडने आपल्याला जायचं आहे. आता अजून 5 किलोमीटर आहे. तुम्ही बघता रोड पण खूप खराब आहे. अजून किती वेळ लागेल काय सांगू नाही शकत. आता आम्ही या रोडने आलेलो आहे. या रोडने आलं असणं इथे तुम्हाला लिंबू सरबत वगैरे भेटेल. आणि इथे गड किल्ले संवर्धन ते शिवसेवक प्रतिष्ठान हे लोक आलेले आहेत मशाल महोत्सवासाठी. तर आपल्याला आता इथून जायचं आहे. हा गडाची वाट इथून सुरू होणार आहे. राजमाची गडाची इथून सुरू होईल. इथून पक्का रस्ता आहे. तुम्हाला पायऱ्या वगैरे दिसतील. इथे बॅनर लावलेला आहे. इथे बॅनर तर दिसत नाही, तो जरा पावसामुळे वगैरे त्याचं नाव वगैरे गेलं असेल, किल्ले राजमाची. या रोडला तुम्हाला इथे अक्षरशः एक गुहा दिसेल. घरसारखंच आहे गुहा. हे बघा, मला आतमध्ये दाखवतो. ते बघा, इथे पाणी वाटतंय. पाणी वगैरे साठवलं असेल. शक्यतो पाण्याची टाकी असू शकते, काय आयडिया नाही. इथे एक तुम्ही असं बघाल की त्या काळी गणपतीचा वरती घरावरती, आपल्या पण दरवाजाच्या वरती फोटो असतो गणपतीचा. तर त्या काळापासून आत्तापर्यंत पाणी एकदम स्वच्छ इथे बघू शकता. इथे पण एक आहे. ते पाणी साठवण्यासाठी असू शकतं, किंवा त्या टायमाला इथे राहण्याची सोय वगैरे असू शकते. दगडामध्ये कोरलंय त्यांनी, तुम्ही बघू शकता. इथून याच्या समोर बरोबर राजमाची किल्ल्याचं काळभैरव देवाचं मंदिर आहे. तुम्ही इथून गेलात तर तुम्हाला दाखवतो. चला, हे बघा, इथे देवी देवतांचे काळभैरव देवांचं त्या काळी दगडांमध्ये केलेले देवांचे आहेत. तुम्ही बघू शकता. त्यावेळी दिवा पण होता. दिवा पण आहे. महाराजांचा फोटो आहे. आऊसाहेबांचा पण फोटो आहे पाठी. महासाहेब जिजाऊ बघू शकता. खूप छान असं इथे बसू शकता तुम्ही व्यवस्थित. एकदम थंड वातावरण आहे. ध्यान करत तुम्ही बसू शकता. थोडा वेळ तुम्ही इथे घालू शकता तुम्हाला वाटत असेल तर.
खूप थंड चांगली जागा आहे, खूप शांत आहे, बाजूला निसर्ग वातावरण आहे. मुख्य दरवाजा व पारेकरांच्या देवळ्या. तुम्ही दरवाजा बघू शकता, ते सूचना वगैरे. मी इथून वरती आल्यावर मला किल्ल्याचा महादरवाजा दिसेल, बाले किल्ल्याचा. तो हा आहे. आता सध्या तो ढासळलेला दिसतो दरवाजा, पाणी वगैरे पावसात पडलं आहे. तरी पण हे इथून पावसाचं पाणी जाण्यासाठी आहे. पावसाचं पाणी, दरवाजा तसा तुटलेलाच आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता, इथून सरळ आल्यावरती ते पिण्याच्या पाण्याचे टाकी आहेत. एकदम स्वच्छ पाणी आहे. या टाकीतून इथून मधून रस्ता गेलेला, या पाण्यातून याच्यात पाणी येतं. तुम्ही इथून आला तर हे धान्य कोठार आहे, धान्याचं कोठार तुम्हाला दाखवतो.